तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण ओमकार शेठसोबत चहा घेऊन केला. तर काल होता वेदन भाऊंचा बड्डे. भाऊंना म्हणलं बड्डेचा खर्च करा. भाऊ म्हणले आज आहे शनिवार असल्यामुळे तुम्ही फक्त आज मटकी खाऊन दिवस काढा. भाऊंचे हे शब्द ऐकून माझ्या डायरेक्ट डोळ्यातून गाळा पाणी आलं. तर आता आपल्याला भेटायला लांबून कार्यकर्ते आलते. एक आहे मावशीचं पोरग, एक मामाचं पोरग. भैया शेठला म्हणलं कोणासोबत बोलताय. भैया शेठ म्हणजे डोनाल्ड तात्यांसोबत बोलतोय. त्याने जो भारतावर जो टेरिफ लावला ते कमी करण्याचा विचार सुरू आहे. त्याच्यानंतर आला आपला चहा. भैया शेठ म्हणले थांबा पहिला स्नॅप काढायचे नंतर चहा घ्या. मग काही चहा घ्या. त्यानंतर आम्ही गेलो जेवण करायला. जेवण झालं त्यानंतर भाऊंना म्हटलं बिल भरा. ते माझे शब्द ऐकून ते म्हणले तू कोण आता हे संकट लवकर ओळून मी काय केलं लवकर बिल भरून टाकलं. मग परत आलो कॅफेवर. भाऊंना म्हटलं द्या ऑटोग्राफ. भाऊने तर काय ऑटोग्राफ दिला नाही पण त्यांनी कागद फाडले व मला परत म्हणले हे चिटकून दाखव. तर तुम्ही म्हणता आज एवढी गर्दी कमी तर 12चा पेपर होतं त्याच्यामुळे झाली होती गर्दी. शेटने काय केलं तर बसल्या बर्गरचा भाऊ डायरेक्ट पार्सल करून टाकलं. त्यांना म्हणलं राव द्या भाऊ आतमध्ये काय बर्गर नाही. तर भैया शेटला आज हुकी आली ते म्हणले आज मी सँडविच बनवणार. मग काय त्यांच्याजवळ 3-4 जण मध्ये दिला. एक जण सॉस होता, एक जण पेरी मसाला टाका, एक जण ब्रेड घ्यायला. असं करून आम्ही 3-4 जणांनी मी बनवलं सँडविच खूप नाच झालं होतं. आता माझे शब्द ऐकून भैया शेट म्हणले तुझ्या पुढंच कॅफे टाकतो. आता भैया शेटचे शब्द ऐकून मी म्हटलं तू सावकाच्या घरी जा परत काय मी काय बोलायशिवाय येऊ नको. तर 10वीची सुरुवात पेपर पहिल्याच पेपर नंतर आमचा होऊन गेला वाळून. तर त्याच्यानंतर आपण कॅफेवर आलो. त्याचा आपल्याला व्हाईट सॉस पास्ताची ऑर्डर आली होती. असेच डेली व्लॉग पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.